स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास स्वप्न जसं मिथ्या आहे तसंच जागृत व्यवहार देखील मिथ्या आहे. या सिद्धीविषयी शंका आणि समाधान काय? स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका व समाधान काय? स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका व समाधान. शिष्याने सांगितलं, शिष्याला प्रश्न विचारलाय ना, स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा तरी निश्चय तुझा कसा काय झाला? तर सांगतो शिष्य, स्वप्नातील स्त्री पुत्राधिक स्वप्नामध्ये सुखदुःखाला हेतू आहे. काय? एका मनुष्याचे अचानक अपघातामध्ये स्त्रीचा मृत्यू झाला आणि मुलाचाही मृत्यू झाला. तो जसा तसा बचावला. आता त्याला एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याची बायको, त्याची मुलं त्याला सगळी दिसू लागली. बरोबर आहे ना? आता स्वप्नात ती त्याची बायको आणि त्याची मुलं दिसू लागली. जागा झाल्यावर त्याचा काय उपयोग आहे का? व्यवहारात काही उपयोग नसतो ना. काही उपयोग असतो का त्याचा? नाही ना. स्वप्नातील स्त्री पुत्राधिक स्वप्नामध्ये सुखदुःखाला कारण आहे. जागृतीत त्याचा काही एक उपयोग होत नाही. बरोबर आहे? त्यांचा अभावच होऊन जातो. म्हणून तो मिथ्या आहे असा माझा निश्चय झाला आहे. काय म्हणाल? स्वप्नामधील जे स्त्री पुत्रादी आहेत ते स्वप्नामध्येच आनंद येतात आणि जागृतमध्ये आपण एकटेच आहोत, कोणी नाही आपल्याबरोबर. ते सुखदुःख, स्त्रीपासून सुख कसं मिळेल त्याला? पुत्रापासून सुख कसं मिळेल? नाही मिळेल. एकटाच आहे तो ना. म्हणून स्वप्न मिथ्या असा माझा निश्चय. जागा झाल्यानंतर स्वप्नातल्या स्त्री पुत्राचा काही उपयोग होत नाही. कोण भाकरी मिळत नाही ना, आपणालाच बादा 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 करून करावं लागतं. बरोबर. आणि बाजारात काय भाजी आणायची असेल आपणाला घेऊन जावी लागते. मुलाला सांगता येत नाही जा बाबा घेऊन ये म्हणून. नसतोच म्हणे तिथे. श्री गुरु, अरे या तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार? काय? स्वप्नातले स्त्री पुत्राधिक व्यवहारामध्ये उपयोगाला येत नाहीत म्हणून ते मिथ्या आहेत असं तो म्हणाला ना. मग अरे या तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार? काय? जागृत प्रपंच देखील मिथ्या मानणार. कसं कसं कसं? जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही, त्याचा अभाव होऊन जातो, त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थाचा स्वप्नामध्ये काही उपयोग होतो का? नाही ना. त्याचाही स्वप्नात अभावच होऊन जातो. मग जागृतीतील पदार्थ मिथ्या का नाहीत स्वप्नाच्या दृष्टीने? हां, जागृतीतील पदार्थांना स्वप्नात यत्किंचितही उपयोग होत नाही. याबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगात आरंभीत सांगितलेली आहे. तिचा पुन्हा विचार कर. कोणाला आठवत असेल तर सांगा. राजाची एक कथा 5व्या तरंगाच्या आरंभीत सांगितलेली आहे. तिचा पुन्हा विचार कर. हे लक्षात आलंय का? शिष्य म्हणाला, स्वप्नामध्ये स्त्री पुत्रादी असले तरी आपणाला त्याचा जागृतीमध्ये काही उपयोग होत नाही. मग हीच युक्ती लाव ना. जागृतीमध्ये जे आपले स्त्री पुत्रादी आहेत
ते आपले काही कामाला येत नाहीत स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये काहीच करत. आपण एकटे जंगलामध्ये असतो, सगळ्यांना हाका मारत असतो, मी एकटा मार्ग भटकला आहे हो, वाचवा हो, मला वाचवा हो, मला वाचवा हो. कोणी येतं का मदतीला? बायको असूनही हात धरायला येते का? पुत्र असूनही वाचवायला येतो का? नाही. आपण ओरडत असतो, कोणी ऐकत नाही. याबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगाच्या आरंभीत सांगितली आहे, तिचा पुन्हा विचार कर. शिष्य म्हणतोय, परत असं माझं सांगणं आहे की जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही. याचे दुसरे कारण आहे ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो, तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात ते दुसऱ्या जागृतीत असतात. तसेच प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाचे वेळी नसतात, म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थाचा भेद आहे. याकरता जागृत पदार्थ मिथ्या नाही अशी शंका येते. समजलं का? का नाही समजलं? समजावून सांगावं लागेल मग. हां, समजलं ना? परत एकदा विचारतो. जागृती ती स्वप्नाचे पदार्थ मिथ्या आहेत हे आम्ही मानतो, पण जागृतीचे पदार्थ स्वप्नवत मिथ्या नाही. बरोबर का? आता बघा, आता आपण जागृत आहोत ना, रात्री 10 वाजल्यानंतर झोपू, बरोबर आहे ना? मग सकाळी 6 वाजता जागे होऊ. मग जागा झाल्यानंतर आपण रात्री जिथे झोपलो होतो त्याच शय्येवर असतो ना, त्याच घरात असतो ना, तीच माणसं अवतीभोवतीची असतात की नाही? म्हणून जागृत पदार्थ मिथ्या कसं? काल जे स्वप्न तुम्ही पाहिलं आहे ना, त्याच्यानंतर जागृती आली आणि आज मी स्वप्न पाहतोय, ह्या स्वप्नामध्ये कालचे पदार्थ असतात का? म्हणून स्वप्न मिथ्या. आणि जागृत स्वप्नासारखं मिथ्या नाही. कारण आता आपण पाहतोय हा हॉल, उद्या आल्यानंतर हा हॉल जसाच्या तसाच असेल, आहे की नाही? म्हणून मिथ्या नाही. मध्ये रात्री झोपलो होतो, पण काल रात्री जी स्वप्न पाहिलीत, आज जागृत होतो आणि आज रात्री तुम्ही स्वप्न पाहतात, ती काल रात्रीची स्वप्न आजच्या रात्री येतात का? मग ते मिथ्या आहेत. जागृतीमध्ये असं होत नाही. जागृतीमध्ये इथं झोपलो होतो आपण, रात्री इथेच भजन वगैरे करून इथेच झोप आल्यावर इथेच झोपून गेलो, सकाळी उठलो तर आपण तिथेच असतो. मग जागृत पदार्थ मिथ्या कसं आहे म्हणून विचारतो. हे समजलं ना? जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही. याचे दुसरे कारण हे आहे, स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो, तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात, पहिली आणि दुसरी जागृती, ते दुसऱ्या जागृतीत असतात. तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात, म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थाचा भेद आहे. याकरता मिथ्या नाही अशी शंका होते. काय होतं? स्वप्न पदार्थापासून जागृत पदार्थाचा भेद आहे, म्हणून भले स्वप्न पदार्थ मिथ्या हो, पण जागृत पदार्थ मिथ्या का असतील? नाही, भेद आहे. बरोबर आहे. शंका येते, श्री गुरु अशी शंका सिद्धांत ज्ञानी पडत मूर्खांना येते. सिद्धांती म्हणणारे लोक शिकलेले असतात पण अर्थ समजलेले नसतात, म्हणून त्याला काय म्हणतात? पढत मूर्ख. पढत मूर्ख म्हणजे दुसरे लोक असतात शिकलेले नसतात म्हणून त्यांना मूर्ख म्हणतात.
हे तर शिकलेले आहेत, यांना मूर्ख कसावं म्हणावं, पण बोलताना मूर्खतेची विधानं करतात. ते सगळ्यांना करता ही मूर्खतेच आहे. बरोबर आहे. अशी शंका सिद्धांत ज्ञानी पडत मूर्खांना येते. बरोबर आहे. अरे जागृत संसार प्रवाह अनादि आहे. काय कोण? जागृत संसार प्रवाह अनादि आहे. त्यामध्ये जीवांना जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था येतात. काय काय सांगितलं? अरे या जागृत प्रवाहांचा, जागृत पदार्थांचा प्रवाह हा अनादि आहे. लाल करा, अधोरेखा करा. प्रवाह कसा आहे? अनादि आहे. यामध्ये जीवांना जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था येतात. या जागृत पदार्थाचा प्रवाह कसा? अनादि काळापासून आहे ना. यामध्ये आपणाला कधी जागृती असते, कधी स्वप्न असतं, कधी सुषुप्ती असते. या तीन अवस्था येतात. जागृतावस्थेत स्वप्न व सुषुप्ती या लीन होतात. स्वप्न कालात जागृती आणि सुषुप्ती लीन होतात. तसंच सुषुप्ती कालात स्वप्न आणि जागृती लीन होतात. कळलं का? का नाही कळलं? जागृत कालात इतर दोन अवस्था म्हणजे स्वप्न आणि सुषुप्ती लीन होतात. स्वप्नात इतर दोन अवस्था लीन होतात. इतर दोन अवस्था म्हणजे जागृती आणि सुषुप्ती. आणि सुषुप्ती अवस्थाच्या काळामध्ये इतर दोन अवस्था लीन होतात. बस कळलं ना? चला, अशी वस्तुस्थिती असताना सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्री पुत्राधिक नष्ट होत नाहीत. ते जसेच्या तसेच असतात. क्या सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्री पुत्राधिक पदार्थ नष्ट होत नाहीत. ते जसेच्या तसेच असतात. फक्त त्याचे ज्ञान मात्र नष्ट होते. पदार्थ नष्ट होतात. स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये सगळे पदार्थ नष्ट होतं की त्याचे ज्ञान नष्ट होतं? त्याचं ज्ञान नसतं, भान होत नाही. पण ते पदार्थ जसेच्या तसे असतात. कारण तो प्रवाह अनादि काळापासून आहे. कसा? तो प्रवाह कसा आहे? अनादि काळापासून आहे. त्याच्यामुळे ते पदार्थ काय नष्ट होत नाहीत. बरोबर आहे. मग काय होतं? एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर पहिल्या अवस्थेचं ज्ञान लीन होतं. बरोबर आहे. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थाचे ज्ञान होते. एवढेच जेव्हा आपण झोपायला जातो त्याच्या अगोदर जागृती असते ना. त्या जागृतीतून आपण झोपायला जातो. बरोबर आहे ना. पण झोपायला गेल्यानंतर ते सगळे पदार्थ, जागृतीतले पदार्थ नष्ट होतात का? मग काय होतं? त्यांचं ज्ञान आपल्यामध्ये काय होतं? सुषुप्तीमध्ये लीन होतं. बरोबर आहे ना. स्वप्न आणि सुषुप्तीचं ज्ञान जागृतीमध्ये लीन होतं. जागृत आणि सुषुप्तीचं ज्ञान स्वप्नामध्ये लीन होतं. बरोबर आहे. आणि जागृत आणि सुषुप्तीमध्ये जागृत आणि स्वप्नाचं ज्ञान लीन होतं. बरोबर आहे ना. ज्ञान लीन होतं, पण ते पदार्थ लीन होतात असं सांगितलेलं नाही. पहिल्या जागृतीमध्ये जे पदार्थ होतात, आता आपण झोपलात, ते पदार्थ नष्ट झाले की नाही झाले? मग काय झालं?
नष्ट झालं. आणि जागृत झाल्याबरोबर ते पदार्थ जशाच्या तसे आहे हे समजतं ना. हे आपणाला इतर कुठे शिकवतील का? कोणी शिकवतील का असं? ह्या गोष्टी तत्वज्ञानाच्या नाही, पोटभऱ्या गोष्टी शिकवतात. हे सुद्धा पगार घेऊन, बरोबर आहे ना. इथे आपणाला सगळं जीवनाचं ज्ञान कळतं की आपलं काय होतं, नेमकं काय होतं, कसं होतं, प्रश्न कसे उत्पन्न करायचे असतात, उत्तरं काय समजून घ्यायचं, बुडात जाऊन खोलवर जाऊन कसं समजून घ्यायचं असतं हे शिकवलं जातं इथे. आता काय निर्णयाला आला आपण? जागृतीनंतर आपण झोपायला जातो त्यावेळेला जागृतीचे पदार्थ नष्ट होत नाहीत, त्यांचं ज्ञान नष्ट होतं आणि ते नष्ट झाल्यानंतर पुन्हा आपण जागृत होतो. तर जागृतीचे पदार्थ जसेच्या तसेच असतात, कारण तो प्रवाह अनादी काळापासूनचा आहे. बरोबर आहे. आता मध्ये स्वप्नामध्ये आपण गेलो, बरोबर आहे. स्वप्नामध्ये गेलो आणि जागृत आलो, तर आता स्वप्नातले पदार्थ लीन होतील ना कशामध्ये? जागृतीमध्ये. आणि ज्ञानही लीन होईल. दुसऱ्या स्वप्नामध्ये ते स्वप्नाचे पदार्थ नसतात त्याच्यामध्ये, कारण ते अनादी नसतात. जागृत पदार्थ हे त्यांचा प्रवाह अनादी असतो. म्हणून ते आपणाला एकदा झोपल्यानंतर दुसऱ्या झोपेमध्ये, दुसऱ्या जागृतीमध्ये ते पदार्थ जसेच्या तसे दिसतात. बरोबर आहे. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थाचे ज्ञान होते. एवढेच, पदार्थ तेच असतात असा अज्ञानी मूर्खांचा समज आहे. काय सांगतायत? हे कोणाला म्हटलं? मूर्खांचा समज आहे. पण सिद्धांत असा आहे. काय सिद्धांत? काय पडत मूर्ख का म्हटलं ते समजलं. आता सिद्धांत असा आहे, शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. काय शुक्ती रजत जसं अंधारामध्ये नाही, इतर वेळेला दिसून येतं आणि अंधारामध्ये दोरीमध्ये आपणाला सर्प दिसून असतो, ते अनिर्वचनीय आहेत की नाही. त्याचप्रमाणे शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा काय? अधोरेखा आणि चैतन्याश्रित अविद्येचा काय? परिणाम असतो. एवढं लक्षात ठेवा. काय असतं? शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त, चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. काय असतो? शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त, अध्यास आणि चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. अविद्येच्या तमोगुणोशाचा परिणाम विषय होतात. क्या अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम विषय होतात. विषय काय असतात? परिणाम आहे. कोणाचा परिणाम आहे? तमोगुणाच्या अंशाचा परिणाम आहे. कोणाचा? अविद्येच्या तमोगुण अंशाचा परिणाम कोण होतात? विषय होतात, अधोरेखा. विषय जे काय आहेत?
विषय जे आहेत हे अविद्येच्या तमो गुणांशाचा परिणाम आहेत. आता विषय होतं, विषयाचं ज्ञान होतं ना. विषय ज्ञानाला विषय म्हणतात. विषय आणि विषयाचा ज्ञान हे दोन्ही कसं तयार होतात हे सांगतात. अविद्येच्या तमो गुणांशामुळे कोण निर्माण होतं? विषय. आणि अविद्येच्या सत्व गुणांशाने कोण निर्माण होतं? झालं पक्क? काय? तमो गुणांशाने विषय निर्माण होतात हे, आणि ज्ञान जे निर्माण होतं अविद्येच्या सत्वांशाने ज्ञान होतं. बरोबर आहे. अविद्येच्या तमो गुणांशाचा परिणाम विषय होतात आणि सत्व गुणांशाचा परिणाम ज्ञान होतो. बरोबर आहे. आता ज्ञान कोणामुळे होते? ज्ञान वृत्तीमुळे होते. वृत्ती म्हणजे अंतःकरण लांब होऊन इंद्रियाच्या बाहेर जाऊन बनणं, याला काय म्हणतात? वृत्ती. वृत्तीरूप ज्ञान आणि स्वरूप रूप ज्ञान हे दोन फरक आहेत. बरोबर आहे. हे निर्णय झाला का? अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम असतो. कोण? ज्या काळी जो पदार्थ प्रतीत होतो तो काय? अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्य आश्रित अविद्येचा काय? परिणाम. घटादी विषय रूप अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम विषय होता आणि सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होतो. अधोरेखा. ज्ञान कोणामुळे होते? वृत्तीमुळे होते. या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आवाज होतो. ट्रॅक्टरवरचा हेडलाईट उदाहरण दिलेलं आहे. हेडलाईट ट्रॅक्टर जिथे जिथे जातं म्हणजे वृत्ती जिथे जिथे जाते, ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी हेडलाईट सुद्धा काय करतो? त्यालाही तेवढ्या ह्याला व्यापत जातो, तेवढ्या मार्गाला. हे आपण बघितलं की नाही? बघितलं ना. तशाच तऱ्हेने वृत्ती ज्या ज्या आकाराची बनते त्या त्या आकाराचं चैतन्य पण बनतं. चैतन्य बनलं का ज्ञान होतं. पंखा. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये आभास होत नाही. काय कळलं? पहिला निर्णय झाला का? दोन पदार्थ असतात, विषय आणि ज्ञान. विषय काय? अविद्येचा तमोगुणाचा परिणाम आणि ज्ञान अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम. हे पक्का झालं ना. आता अविद्येच्या सत्वगुणाचा ज्ञान वृत्तीमुळे होते. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. अंतःकरण वृत्तीरूप बन जाते त्यावेळेला त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास होतो. बरोबर आहे. तथापि
विषय आणि वृत्ती हे कोणापासून बनलेले आहेत? अविद्येपासून. अविद्येचाच परिणाम आहे ना. अधोरेखा करा, विषय आणि वृत्ती दोन्ही अविद्येचा परिणाम आहे. हे खरं आहे ना, हे खरं आहे ना. विषय पण कोणाचे परिणाम आहे? अविद्येचा. आणि ज्ञान आणि वृत्ती कोणाच्या? अविद्येचाही परिणाम. घटपट आदी ज्ञान वृत्ती हेही दोन्ही अविद्येचा परिणाम आहे. हे खरे आहे, बरोबर आहे. तथापि घटादी विषय अविद्येचा तमोगुणाचा परिणाम म्हणून मलिन आहे. अधोरेखा करा. म्हणून त्या चैतन्याचा आभास होत नाही, बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम आहे, स्वच्छ आहे म्हणून त्याचा आभास होतो, बरोबर आहे. साधं उदाहरण आहे. दगड ठेवला तर त्याच्यामध्ये समोरच्या माणसाचं प्रतिबिंब दिसेल का? पण असा ठेवला तर का? तो स्वच्छ आहे म्हणून. प्रतिबिंब ग्रहण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण दगडात नाही. पण तुम्ही पाहिलेत का मुंबई पुण्यामध्ये किंवा लातूरमध्ये असे काही ग्रॅनाइट लावलेले असतात, ते एवढे थमथम करत असतात की त्याच्यामध्ये तुमचं चित्र दिसत असतं. तोच दगड घासला म्हणजे त्याचं मळ काढून टाकला तर तो प्रतिबिंब ग्रहण करू शकतो की नाही? विषय हे कशाने बनलेले? कोणापासून, कुठल्या गुणाने बनलेले? तमोगुणामुळे, अविद्येच्या तमोगुणामुळे विषय बनलेले आहेत. म्हणून ते मलिन आहेत, म्हणून ते त्याच्यामध्ये आभास राहत नाही, बरोबर आहे ना. गली कुचे असे घाण डास घवघवतात, माशा घवघवतात. अशा झोपडपट्टीमध्ये जावंसं वाटतं का? नाही ना. पण ज्याने सगळं घर स्वच्छ केलेलं आहे, लिपलेलं आहे, रंगवलेलं आहे, सारवलेलं आहे, शेणाचं असलं तरी मातीचं असलं तरी, त्याच्यामध्ये रांगोळ्या घातलेल्या आहेत. तिथे वृंदावन, तुळशी वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ रांगोळी आहे. अशा घरात तोरण बांधलेलं आहे, पानाचं फुलविलं आहे. तर अशा घरात जावंसं वाटतं की नाही? वाटतं ना. मग पाहुणे येत असतील तर आपण रंगरंगोटी करतो, स्वच्छ करतो, कपडे स्वच्छ करतो, सगळं करतो, बरोबर नाही? कारण यावेत म्हणून ना. ज्या ठिकाणी दरिद्रता असते, ज्या ठिकाणी घाण असते, तिथे कोणी जात नाहीत ना. आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते, निर्मळता असते, त्या ठिकाणी सगळे लोक जातात ना, बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने चैतन्याचा आभास असेल तर तो कुठे असेल? जिथे मलिन असेल तिथे असेल का? असे हा का नाही? नाही, नाही जाणार. मलिन कोण आहे? तमोगुणवाले विषय हे मलिन आहे, म्हणून त्याच्यामध्ये आभास नसतो, बरोबर आहे ना. पण अंतःकरण वृत्ती स्वच्छ आहे, सत्वगुणापासून बनलेले आहे, म्हणून त्याच्यामध्ये आभास राहतो, बरोबर आहे. सणाचा दिवस असेल, देवाचा दिवस असेल, त्यावेळेला आपण स्वच्छता करतो की नाही? आहे की नाही? स्वच्छता करतो ना, रांगोळ्या काढतो की नाही? मन प्रसन्न व्हावं, आपलं मन प्रसन्न होत असेल तर देवाला प्रसन्नता वाटेल की नाही वाटेल? देव घरी यावा, अभंग आहे, देव घरा आला, देव घरा आला.
आणखी काय पुढे आहे? भक्ती सन्माने पूजिला, सुंदर अभंग आहे तो. तर ज्या ठिकाणी देव आपल्याकडे यावा म्हणून आपण स्वच्छता करतो, बिछायत करतो, चांगलं धुतलेलं अशा तऱ्हेने गालिचा काढतो, सगळे स्वच्छ नवे कपडे असं करतो. आपण ही सगळ्या दगडी ठेवणीची काय पातळ नेसतो, माणसं चांगली कपडे घालतात, गोड गोड पदार्थ वगैरे अशा तऱ्हेने असतात, बरोबर आहे. तशा तऱ्हेने ज्या ठिकाणी स्वच्छता असेल त्या ठिकाणी आवाज असेल, चैतन्य आवाज असेल, आणि मलिनता असेल त्या ठिकाणी चैतन्याचा आवाज असत नाही. म्हणून विषयामध्ये चैतन्याचा आवाज नसतो आणि अंतःकरण वृत्तीमध्ये चैतन्याचा आवाज असतो. झालं? इथपर्यंत आलो ना? हे घ्या. म्हणून विषय आणि वृत्ती दोन्ही अविद्येचा परिणाम आहे, खरे. तथापि घटादी विषय तर अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम म्हणून मलिन आहेत. याकरता त्या चैतन्याचा आवाज होत नाही. अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे, म्हणून त्यात आभास होतो. बरोबर आहे. आता बघा, वृत्तीमध्ये चैतन्य आवाज ग्रहणाची योग्यता आहे, म्हणून वृत्ती अवच्छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. काय म्हणतात? बरोबर का? काय 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 अधोरेखा केली? वृत्तीत चैतन्य आवाज ग्रहणाची योग्यता आहे, म्हणून वृत्ती अवच्छिन्न चैतन्यात ज्ञान आणि साक्षी म्हणतात. यावरून सीतेच्या लग्नाचा प्रसंग आठवा, हे ना. पण ठेवला होता काय? शिवधनुष्य. बरोबर आहे. हे शिवधनुष्य जो उचलेल त्याला सीता गळ्यात माळ घालेल आणि त्याच्याबरोबर तिच्याचं विवाह केला जाईल. सगळे राजे जण फुरफुरत होते की नाही? रावणही फुरफुरला होता की नाही? आणि उचलायला गेला होता की नाही? काय झालं? रावण एवढ्या मोठ्या छातीचा आहे ना, आणि राम रुंद आणि गर्व करणारा, मी उचलतो म्हणून गेला आणि छातीवर पडला ना. आणि राम असा दुबळा होता की नाही? हे ना, ऋषीजवळ राहिलेला, साधं खाणं पिणं साधं होतं, मेहनत करायला लागत होती. बरोबर आहे ना. त्याने पटकन उचललं की नाही? का? तिथे चैतन्य होतं, भाव स्वच्छ होते, निर्मळ होतं, गर्व नव्हतं, म्हणून ते धनुष्य त्याला पेलवलं. धनुष्य ग्रहण करण्याची क्षमता कोणामध्ये होती? रामात. आणि कोणामध्ये नव्हती? राम सोडून इतरांमध्ये नव्हती. तशा तऱ्हेने आवाज ग्रहण करण्याची क्षमता कोणामध्ये असते? अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये असते. आणि कोणामध्ये नसते? विषयामध्ये नसते. झालं? इथपर्यंत आलो. वेळ बघा कुठपर्यंत आहे. अर्धा तास. चला, तर ह्याच्यावरून व्यवहारामध्ये आपण काय शिकू शकतो? साध्या भाषेत, मराठवाड्याच्या भाषेमध्ये आपण आपली अवकात ओळखावी. अवकात शब्द आहे ना, आहे ना. मराठवाड्यामध्ये जसं तर म्हणता, आपण आपली अवकात ओळखून कामाचा आरंभ करावा. आपली अवकात नसेल तर काय करणार? तुम्ही दुसऱ्याकडून घेणार, पाहुण्याकडून घेणार 1 लाख, दुसऱ्याकडून 2 लाख, तिसऱ्याकडून 2 लाख. आता ते थोड्या दिवसासाठी तुम्हाला दिलं आहे ना, तुमचं कार्य होईपर्यंत 15 लाखाचा बंगला बांधला. आता 1 वर्ष झाल्यानंतर ते पाहुणे तुमच्याकडून मागणार की नाही? काय? पैसे द्या, झालं तुमचं काम, आता पैसे द्या. आता ते देण्याची जर अवकात तुम्ही नसेल तर पाहुणे तुम्हाला त्रास करणार ना. आणि पुन्हा मागायला लागले तर
काय करणार? वैताग घेणारी एक दिवस फास लावून घेईल तो ना. मागायला लागेल. ज्याने पैसा दिलाय तो मागणारच ना, है ना. मग आपली अवकात न ओळखता आपलं लग्न व्हावं म्हणून 15 लाखाचा बंगला बांधला, है की नाही? अवकात नसताना. अरे त्या पत्राच्या घरामध्ये होता तो ठीक होता ना. तुझी हिंमत नाही, हे नाही, आणि 15 लाखाचा तू बंगला बांधलास दुसऱ्याच्या देखादेखी आपलं लग्न होण्यासाठी. आता फेडण्याची पाळी नाही असेल तर मग काय करणार? त्या दुसऱ्याच्या पोरीलाही काय करणार? फसवणारच ना. तसंच आहे ना. हे असं असतं. म्हणजे थोडक्यात काय, आपण अवकाश पाहून, आपलं सामर्थ्य पाहून, आपली शक्ती पाहून, आपलं भविष्य पाहून कार्य आरंभ व्हावं. दुसऱ्याच्या जीवावर कार्य करू नये. बरोबर आहे ना. अडचणीत सापडण्याची शक्यता असते. बरोबर आहे. तुम्हाला परत परत उठावं लागते. किती पाणी पितोय बघा, कारण माझे ओठ सुकतात. वृत्तीत चैतन्य आभास ग्रहणाची योग्यता आहे. म्हणून वृत्ती वचिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. अधोरेखा करा. काय? वृत्तीत चैतन्य आभास ग्रहणाची योग्यता आहे. म्हणून वृत्ती अवच्छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, वृत्ती अवच्छिन्न चैतन्यास कोण म्हणतात? काय? वृत्ती अवच्छिन्न चैतन्यास ज्ञान किंवा साक्षी म्हणतात. पण चैतन्य विषयामध्ये आहे की नाही? सामान्य चैतन्य सगळ्यामध्ये आहे ना. अभिव्यक्त चैतन्य नाही, पण सामान्य चैतन्यामध्ये आहे की नाही? तसं वृत्तीवच्छिन्न चैतन्य ज्ञान आणि साक्षी म्हणतात. पण विषयावच्छिन्न चैतन्य ज्ञान नाही व साक्षी नाही. अधोरेखा करा. हे लक्षात येत आहे का? विषयामध्ये देखील चैतन्य आहे आणि वृत्तीमध्ये देखील चैतन्य आहे. पण वृत्त्यावच्छिन्न चैतन्याला ज्ञान किंवा साक्षी म्हणतात. पण विषयामध्ये चैतन्य असून देखील त्याला ज्ञान आणि साक्षी म्हणत नाही. हे महत्वाचं आहे. सगळं विवेचन लक्षात ठेवा. अधोरेखा करा. विषयावच्छिन्न चैतन्य ज्ञान नाही व साक्षीही नाही. अशा रीतीने जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान हे दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबर नष्ट होतात. काय? जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान हे दोन्हीही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. अधोरेखा करा. काय? जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान हे दोन्हीही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही जे पहिलं सांगितलं, प्रथम जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात, हे बोलणं चूक आहे तुमचं. सर्वथा अयुक्त आहेत. हा काय सिद्धांत नाही. सिद्धांत काय? विषय पदार्थ आणि त्यांचं ज्ञान बरोबर उत्पन्न होतात, बरोबर नष्ट होतात. तर पहिल्या जागृतीचे पदार्थ हे तेच पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये असतात. हे काय आमचा सिद्धांत नाही. बरोबर आहे का?
कुठलेही पदार्थ आणि त्यांचं ज्ञान हे काय करतात, बरोबरच उत्पन्न होतात, बरोबरच नष्ट होतात. म्हणून प्रथम जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात, हे बोलणे सर्वथा अयुक्त आहे. अधोरेखा करा. हे बघा, हा जो पंखा आहे हा गेल्या शुक्रवारी होता की नाही इथेच? मग हा जो इथे जो पदार्थ आहे हा तोच गेल्या शुक्रवारी होता, तोच हा पंखा आहे ना, तोच हा मोबाईल आहे ना, तोच हा पंखा आहे ना, तेच हे ग्लास आहे ना. याला म्हणतात प्रत्यभिज्ञा. काय म्हणतात? प्रत्यभिज्ञात म्हणजे तोच हा. काय? हा पदार्थ पाहतोय आणि गेल्या शुक्रवारचा पंखा, हे दोन्ही एकच आहेत असं आपण म्हणतो. हे कसं काय? कोण विचारतोय? शिष्य. ही प्रत्यभिज्ञा तुम्ही काय सांगितलंय? प्रत्येक वेळेला विषय आणि त्याचं ज्ञान बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. म्हणजे कालचा पदार्थ आज नाही, आजचा पदार्थ उद्या नाही, हे त्यांचं म्हणणं आहे, सिद्धांत म्हणणं आहे. पण आपणाला शुक्रवारी पाहिलेला हा पंखा तोच हा पंखा आहे असं आपण म्हणतोय की नाही? म्हणतो की नाही? हे कसं काय? याला काय म्हणतात? कुठलं नाव काय दिलंय? प्रत्यभिज्ञा. काय नाव दिलेलं आहे याला? काय नाव दिलेलं आहे? प्रत्यभिज्ञा. हे कसं काय? महाराज, स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीत जे पदार्थ होते तेच हे स्त्री धनपुत्रादी पदार्थ आहेत अशी प्रत्यभिज्ञा होते. बघा, सांगलीकर, रात्री तुम्ही झोपलात आणि सकाळी तुम्ही उठलात तर या आहेत हे तुमच्या कोण राहतात? हां, पत्नीच राहतात ना. जी काल रात्री होती तीच ही पत्नी असं तुम्ही म्हणता की नाही? तुमचा मुलगा असेल तर तोच हा मुलगा असं म्हणणार की नाही तुम्ही? हे कसं काय? तोच हा पदार्थ, तोच ही आहे असं पूर्वपक्ष म्हणतोय. ही प्रत्यभिज्ञा कशी? तोच हा पदार्थ असं कसं म्हणताय तुम्ही? भिन्न म्हटलं पाहिजे. काल रात्री जी पत्नी होती ती ही पत्नी नाही असं तुम्ही म्हणता का? नाही म्हणत ना. प्रत्यभिज्ञा होते ना. काय प्रत्यभिज्ञा होते? तेच हे, तेच हे, सो अयम असं म्हणतात. ही जी प्रत्यभिज्ञा होते, म्हणून जागृत पदार्थाची ज्ञान समकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभव नाही. हे जे तुम्ही अधोरेखा करा. जागृतमध्ये ज्या वेळेला ज्ञान उत्पन्न होते त्याच वेळेला पदार्थ होतो, उत्पन्न होतो, आणि ज्ञान नष्ट होते त्यावेळेला तो पदार्थही नष्ट होतो. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण काल रात्री आम्ही झोपलो होतो आहे ना, आणि सकाळी उठलो तर तो हाच माझा नवरा आणि हीच माझी पत्नी, हाच माझा मुलगा असं आपल्याला ज्ञान होतं की नाही? मग रात्री झोपलेलं वेगळं आणि आता सकाळी उठलेलं वेगळा, असं थोडंच होतं का? याला म्हणतात सोयम. याला काय म्हणतात? प्रत्यभिज्ञा. काय म्हणतात? म्हणून ज्ञानकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. पदार्थ ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वीच असतात आणि ज्ञान नाशानंतरही राहतात. हे अनुभवाच्या दृष्टीने जास्त संगतवार दिसते. पूर्वपक्षाचं काय म्हणतंय? पदार्थ हे ज्ञान व्हायच्या पूर्वीही असतात आणि ज्ञान संपल्यानंतरही असतात असंच म्हणणं योग्य आहे. असं कोण म्हणतोय? शिष्य म्हणतोय. पदार्थ ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वीच असतात आणि ज्ञान नाशानंतरही राहतात. हे अनुभवाच्या दृष्टीने जास्त संगतवार
दिसते. श्री गुरु काय म्हणतात? तो भ्रम आहे. तो भ्रम आहे. स्वप्न पदार्थही ज्या क्षणी दिसतात त्याच क्षणी उत्पन्न होतात की नाही, आणि ज्या क्षणी ज्ञान संपतं त्यांचं त्याच क्षणी ते नष्ट होतात की नाही, हे समजताय का नाही समजताय? स्वप्न पदार्थ ज्या वेळेला दिसतात त्याच वेळेला असतात, आणि ज्या वेळेला त्यांचं ज्ञान होत नाही त्यावेळेला नसतात. स्वप्न पदार्थही ज्या क्षणी दिसतात त्याच क्षणी उत्पन्न होतात. असे असूनही स्वप्नकाली सर्वांना हे पर्वत समुद्रादी पदार्थ माझ्या जन्महून पूर्वीच उत्पन्न झालेले आहेत व माझ्या पश्चातही अनंत काळ राहणार अशी बहुकाल स्थिरतेची भ्रांती होते. काय आपण समजतो का नाही? ज्या वेळेला स्वप्नात ज्ञान होतं आहे ना, त्यावेळेला ज्या वेळेला ज्ञान होतं त्याच वेळेला ते पदार्थ उत्पन्न होतात. ते पदार्थ आणि ज्ञान त्याच एकाच वेळेला उत्पन्न होतं, अनिर्वचनीय अर्थात. आणि जे नष्ट होतात जेव्हा ज्ञान नष्ट होतं पदार्थही नष्ट होतात. पण तरीही स्वप्नात आपण पाहतोय की हे जे पर्वत आहेत हे माझ्या अगोदरचे आहेत, हे नद्या आधी आहे हे माझ्या अगोदरचे आहेत, आणि मी इथून गेल्यानंतरही हे राहणार आहेत, अशी प्रतीती स्वप्नात देखील होते की नाही? होते ना. पण तो भ्रम आहे की नाही? झालं. मग पुढे चला. माझ्या जन्मापूर्वीच उत्पन्न झालेले आहेत व माझ्या पश्चातही अनंत काल राहणार आहेत अशी बहुकाल स्थिरतेची भ्रांती होते. म्हणून ज्या अविद्येने मिथ्या पर्वत समुद्रादी उत्पन्न केले त्या अविद्यापासूनच त्या पदार्थाच्या ठिकाणी बहुत कालाची स्थिरता आणि स्थिरतेची प्रतीती अनिर्वचनीय सगळीकडे अनिर्वचनीय आहे. पदार्थ कसे होतात? अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये जे त्यांचं ज्ञान होतं तेही अनिर्वचनीय. त्याच्यामध्ये जी बहुतकालाची स्थिरता आहे ही स्थिरता बी अनिर्वचनीय, आणि त्या स्थिरतेची ज्ञान आहे तेही देखील अनिर्वचनीय. काय काय निघालं? अनिर्वचनीय काय निघालं? अविद्यारूप कारणापासून सगळे पदार्थ अनिर्वचनीय होतात. त्यांचं ज्ञान त्या पदार्थामध्ये स्थिरते बहुत काळ खूप काळ हे राहणार आहेत, ही स्थिरता असते. ही कशी? आणि या स्थिरतेचं ज्ञान हे लक्षात ठेवा. विषय, विषयाचं ज्ञान, स्थिरतेचं ज्ञान, स्थिरता आणि स्थिरतेचं ज्ञान हे देखील सगळं काय होतंय? अनिर्वचनीय निर्माण होतं. बरोबर आहे? त्याचप्रमाणे जागृत पदार्थाच्या ठिकाणी बहुत कालाची स्थिरता नाही, अधोरेखा करा, परंतु अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता त्या पदार्थाबरोबर उत्पन्न होऊन प्रतीत होते. काय जरा क्लिष्ट आहे थोडंसं, पण समजलं की समजतं. अविद्येच्या ठिकाणी काय होतंय? जागृत पदार्थाच्या ठिकाणी जे पदार्थ निर्माण होते त्या क्षणी निर्माण होतात, त्यांचे ज्ञानही त्याच क्षणी उत्पन्न होतं, आणि त्यामध्ये जी स्थिरता आहे ती अनिर्वचनीय असते. त्या स्थिरतेचं ज्ञान देखील काय? अनिर्वचनीय. परंतु अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता त्या पदार्थाबरोबरच उत्पन्न होते,
आणि प्रतीत पण होते.